रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी करावा विचार क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार
आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरुणी आवड समागमे धरुणी आवडी संत समागमे धरुणी आवड समागमे धरुणी आवडी करावी तातडी परम मार्ग करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सका नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सका नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार तुका म्हणे इह लोकीचा तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारी इह लोकीचा व्यवहार नका डोळे धुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहू तुका म्हणे इह लोकीचे ते व्यवहारी म्हणे इह लोकीचा तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारी म्हणे इह लोकीचा व्यवहार नका डोळे धुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबार कुमार जय गोपाळ कुमार जय गोपाल कुमार जय गोपाळ कुमार जय विठोबार कुमार गोपाळ कुमार जय विठोबार कुमार गोपाळ कुमार जय विठोबार जय कुमार गोपाळ कुमार जय विठोबार जय कुमार गोपाळ कुमार जय विठोबार जय कुमार गोपाळ कुमार रे ना आची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार करावा विचार करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू भवसिंधू
जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ ओ तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आवीचे खातो काळे सावधाने आवीचे खातो काळ साब सावधान ना सावधान आवीचे खातो आवीचे खातो काळ काळ सावधान आवीचे खातो काळ आवीचे खातो काळ काळ सावधान आवीचे खातो काळ सावधान सावधान आवीचे खातो काळ काळ सावधान सावधान आवीचे खातो काळ आवीचे खातो काळ
वरदा हरी विठ्ठल तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की वंदे मातरम हर विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल 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 हर विठ्ठल 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 हो क्षणक्षणाहाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ताटक दत्ता संत समागम धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणाचा दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने घेता विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने घेता बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दडाडा तुमचा अनुग्रला दलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरे काहीच नेने बोलतो वचने ते भाविका प्रथम नमन करुगणनाथ उमा शंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजा जे चतुराचे आत्मजा वाक श्रद्धेपाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माशी दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तनी उभे होते लोका कीर्तनी उभे होते लोका टाळ श्रोते देखा टाळ मृदंग देखा टाळ मृदुंग श्रोते देखा टाळ मृदुंग श्रोते तया माझे दंडवत दया माझे दंडवत तया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आतुता चरणावरी ठेवणी माता साष्टांग्याचा दंडवत प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवली माता साष्टांग्याचा दंडवत दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा अतिशय सुंदर नियोजन दराडे परिवाराने केलं. काट कसर नाही, भागवा भागवी नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं आपल्या वडिलाचं पुण्यस्मरण त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असं केलं. त्यांना धन्यवाद देतोच, पण संदीप भाऊ असेल, दीपक भाऊ असेल, तृप्तीताई, सुमनताई, दशरथ भाऊ असतील, शोभाताई, पुतणी हौसाबाई, संजय बोरकोल, या सर्व परिवाराच्या वतीनं माझ्याकडे आलेलं आज कीर्तनाचं निमंत्रण हरिभक्तिपरायण
रविदास महाराज जगदाळ यांनी या परिवाराच्या वतीनं निमंत्रण दिलं. अधूनमधून सुभाषराव दराडे यांनी कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं आणि म्हणून बऱ्याच वर्षानंतर नळवाडीकरांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, दोघालाही नमस्कार. सर्व गायनाचार्य, टाळकरी, भालदार, चोपदार, इकडचे छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, या सर्वांना नमस्कार. उपस्थित माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि दराडे परिवाराचे नाते गोते. आवडीची साऊंड सिस्टीम, नाराज होऊ नको. तुलाही धन्यवाद. शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद. बरोबर आहे, मग थाप का टाकत नाही तू? बरं ठीक आहे. विठ्ठल पस्तीस वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा रुजू झाली. पोलीस निरीक्षक या पदावर ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनी जीवनभर ते गुण दोषासह केलं. फक्त त्या व्यक्तीतल्या गुणाचा विचार केला नाही, त्यांच्यातल्या दोषाचाही स्वीकार केला. आपल्या गावामध्ये अन्नदान व्हावं त्याचा हेतू, याचं कारण आहे, आपण सगळे जाणार आहोत. पण लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डुबणे को अभिमान. सर्व गावकऱ्यावर ज्यांनी जीवापाड प्रेम केलं. पुढे शरीर आहे बरे का, रोगाचे भांडार, दुःखाचे कोठार, दुर्गंधीची थार, असं ज्या देहाचं वर्णन आहे. तुम्ही कितीही चांगलं वागा, समाजाकरता देह कष्टविती परोपकारे. बरं का, राष्ट्रसंत पदवी कोणी लावत असेल त्याच्याबद्दल मला दुमत नाही, पण एकच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत कशाला म्हणतात? राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं, केवळ राष्ट्राकरता. बरं, तेव्हाचा काळ एवढा अनुकूल नव्हता. गोऱ्या लोकांचा जमाना, तुमच्या भाषेत गोऱ्या लोकांचा. अटक व्हायची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन म्हटलं की इंग्रज अधिकारी टपलेले असायचे, पोलीस बंदोबस्त, आणि ती खंजेरी होती त्यांची, सर्वांना माहिती. एकदा खंजेरीवर थाप टाकली की सभोवताल पाहायचे. पहिल्यांदा व्याख्यान करायचे. मी राष्ट्रसंत शब्दाकरता सांगतो. अंग्रेजो, तुकडोजी महाराज के शब्द, भारत को कमजोर मत समझो. ये मत समझना कि हमारे पास एटम बम है, मिलिट्री है, हमारे पास भी है. अगर दिखाई नहीं देती होगी तो ये तुकडोजी बताता है. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. त्यांचं भजन हे तुकाराम महाराजचं नाही बरं. मी सांगतो, मी राष्ट्रसंत शब्दाकरता सांगतो. विठ्ठल विठ्ठल
इंग्रजांना सांगायचे, इंग्रजांना, अरे हे दगड दिसतात ना तुम्हाला, दगड, याच्या आम्ही ॲटम बॉम्ब करू, आणि जेवढे श्रवणाला बसले ना माझे भजनाला भक्त, यांची मिलिटरी करू, पण एक दिवस भारतातून हाकलू. ही सुरुवात व्हायची भजनाला. बरं वाटतं ना तुम्हाला? ठीक आहे, तर माझ्याशिवाय कोण सांगतंय तुम्हाला? पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. मग शेवटी तरुणांना, चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. आता भारत पेटला, आता तुमच्या बापाला आवरायचा नाही. आणि त्या भजनात तुकडोजी महाराजांना अटक व्हायची. लक्षात घ्या, राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं, असं परोपकारी जीवन जगणारे तुकडोजी महाराज, पण शेवटी कॅन्सर होऊन मरण पावले. विठ्ठल हर तसं पोलीस खातं सांभाळलं, सर्वावर जीवापाड प्रेम केलं, सगळ्या समाज जोडला, पण शरीर आपल्या जातीवरच गेलं. शरीराची जात माहिती आहे ना तुम्हाला? शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार, शरीर दुर्गंधीचे धार, शरीर दुर्गंधीचे धार, शरीर दुर्गंधीचे धार. नाही अपवित्र शरीराचे, नाही अपवित्र शरीराचे, नाही अपवित्र शरीराचे, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम, ओ शरीर उत्तम चांगले, 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 शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार. नाही अपवित्र शरीराचे, 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 शरीराचे. या बाळासाहेब आव्हाड, आम्ही कालच त्यांच्याकडे मुक्कामी आलो. गाव जवळ करायचं. त्यांच्या वडिलापासून सर्वांना माहिती आहे, बाबा इकडे आले म्हणजे आव्हाड. आणि आता बऱ्याच लोकांना कल्पनाही आहे, त्यांचं मानेच्या मणक्याचं ऑपरेशन झालं, त्यामुळे फेटा बांधता येत नाही. हे आयती पगडी आणली बरं का. फेटा बांधता येत नाही, चालता येत नाही, 3 महिने झाले, अजून जेवता येत नाही. ते बाळासाहेबाला माहिती आहे, ते जीव घालतोय परिवार, तो एक पोरगा आहे सोबत. पण त्या सुभाष दराडेने फोन केला, असं असं ऐकलंय आम्ही. म्हटलं ऐकलं तरी तुमची वेळ कितीची आहे? म्हणले 10:30. म्हटलं 10:30ला तुमच्या गावला असेल, 12:30ला जाईल. तुमच्या कार्यक्रमात बदल नाही, फक्त गाडी स्टेजपर्यंत जाईल अशी व्यवस्था करा. बरोबर केलं सगळं. गए हुए कभी आते नहीं, है ना रविदास? गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती. आणि याचं नाव आहे पुण्यस्मरण. थोडंसं एक विचार करा, प्रत्येकावर ही वेळ आहे. आपण सगळे तिकडेच निघालो, पण मनुष्य जातो बरं का बाळासाहेब, एकटा जात नाही. एकटा नाही जात, हे नंतर लक्षात येतं. मग भावाचा पाठिंबा घेऊन जातो.
मुलांचा आधार घेऊन जातो, लेकीचं माहेर घेऊन जातो, बहिणीची भाऊबीज घेऊन जातो आणि धर्मपत्नीचं कुंकू घेऊन जातो. विठ्ठल 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 एक गेला, पण त्याने काय काय नेलं? आता दशरथजीला विचारा. अरे प्रेम तर सगळेच करतील जीवनभर, पण बंधूचं प्रेम नाही मिळायचं तुम्हाला. सलाह लेना भाई की चाहे बैर हो, रोटी खाना माँ के हाथ की चाहे जहर हो, रास्ता चलना साफ चाहे फेर हो. वैरी असू द्या, पण कठीण प्रसंगी सलाह बंधूलाच विचारायची. नाही तर रामायण पाठ नाही का तुम्हाला? 2 पार्ट्याला लागले. बिभीषण आला रामाच्या पार्टीला आणि कुंभकर्ण रावणाच्या. बस भावाभावाचं सांगतो, अगदी 1 मिनिटात सांगतो. आणि युद्धाला जेव्हा कुंभकर्ण आला तेव्हा रामचंद्राने बिभीषणाला विचारलं, वो कौन है? मेरा भाई है. अकेला ही आया? वो अकेला ही आता है और अकेला पूरी सेना को काफी है. क्या किया जाए? प्रभू दुराचारी आहे, दारोड्या आहे, पण भाऊ आहे. बरं का, मी भावासाठी सांगतो, भाऊ आहे. मला माहिती आहे तुमच्या हातून मरणार आहे. माझी एक इच्छा आहे, या जन्मीचं माझ्या भावासोबत शेवटचं बोलणं करायचं आहे. देता परवानगी? जाओ. धुंद झालेला कुंभकर्ण, युद्ध मैदान, आणि पुढे बिभीषणजी येऊन उभे आहे. कौन है भाई? मैं आपका भाई भैया बिभीषण. अभी भी जिंदा है क्या रे? रामचंद्र ने अपनाया करके जिंदा हो. तुझे शर्म नहीं आती? किस बात की भैया? अरे भाई का नाता मालूम नहीं? भाई भाई की भुजा होती है. अपने भाई का त्याग करके तपस्वी की शिबिर में गया है, तो धिक्कार आहे तेरा. मला भावाचं नातं चांगलं माहिती आहे दादा. मग का गेला? मी पारमार्थिक आहे आणि माझ्या भजनाला विरोध करणारा भाऊ काय माय बापाचा सुद्धा त्याग करील दादा. हे ऐकलं रविदास, आणि एवढ्या दुराचारी कुंभकर्णानं भाऊ कवटाळला मैदानात. धन्य धन्य ते धन्य बिभीषण, भयउतात निशिचर कुलभूषण. तो आमच्या राक्षस कुळाचा गौरव आहे. बिभीषणा, या जन्मीची आपली शेवटची भेट आहे. जा रामचंद्राला सांग, या चांडाळ्याला मारून टाका म्हणावं. आणि बिभीषणा, हा दादा, तुला शहाणपण सांगताना लाज वाटते मला. कारण मी अर्ध्याच्या वर आयुष्य झोपेत घालवलं, दारू प्यालो, मांस खाल्लं, आणि तू रात्रंदिवस आमच्या वाड्यात भजन केलं. तुझ्यासारख्या भजन करणाऱ्या सत्पुरुष संत वृत्तीच्या भावाला या दारोड्यानं काय सांगावं रे? पण शेवटची भेट म्हणून सांगतो, बिभीषणा, तुझ्या देहामध्ये शेवटचा श्वास आहे तोपर्यंत रामाचं भजन सोडू नको. याला म्हणता सलाह लेना भाई की चाहे बैर हो. भाऊ गेला, मी का सांगतो, व्यक्ती एक जात नाही. भावाला विचारा, तो म्हणतो पाठिंबा गेला. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. 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 बहीण म्हणे सारी चोळी अंतरली
गेला आता कोणी नाही. आणि बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. बहिणीला विचारा. भाऊबीज गेली. भावाला विचारा बाहुबल गेलं. पत्नीला विचारा कुंकू गेलं. मुलीला विचारा माहेरचा आनंद गेला. व्यक्ती एक जात नसतो. आणि जोपर्यंत व्यक्ती असतो ना तोपर्यंत त्याचं महत्त्व कळत नसतं. मग वाटतं कसाही असू द्या, खोकत बसलेला का असेना पण पाहिजे होता. त्याच्यात आता उठला सुटला व्याख्याता, कीर्तनकार, प्रवचनकार, आईवर बोलणं चालू आहे. ठीक आहे, कौतुकाचाच विषय आहे आई. अरे पण बापानं काय घोडं मारलं म्हणतो मी. बापाचं कुठं प्रेम कमी आहे. थोडंसं बारीक चिंतन करा. आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम जन्मरूपी जन्मदात्याचं बापाचं असते. मग असं का झालं? बापाचं लपून असतंय आणि मायचं दिसतंय. का बाळासाहेब, बस एवढा फरक आहे. दिसतंय ते आईचं आणि लपून असतं ते बापाचं. लेकीला वाटे लावताना खेड्यातला प्रसंग असेल रैदास. बैलगाडीचा काळ, रडारड सुरू होते. लेक सासऱ्यासी जाता, माय लेकी त्या भेटती. आणि कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती. मग लेकही रडती मायही रडती. गावातल्या जेवढ्या 5-25 महिला अंगणात उभ्या असतात त्यांना आपोआप स्वाईन फ्लू सारखी लागण होऊन जाते. फुसफुस फुसफुस फुसफुस. त्यावेळीची चर्चा ऐका. केवढी रडती माय, केवढं प्रेम आहे लेकीवर, केवढी रडती. अरे कोण म्हणतंय प्रेम नाही? आईचं प्रेमच आहे. पण त्याच्याही पेक्षा प्रेम पाहायचं का तुम्हाला? लगेच घरात जा. काय दिसल? त्या मुलीचा बाप एकटा घरात कोपऱ्यात बसला असल, तोंड भिंतीकडे असल, दोन्ही हातात उपरणं असल आणि उपरणं भिजेपर्यंत रडत बसला असल. अरे त्याचं प्रेम कुठं कमी आहे? फक्त मायचं समाज पाहतो आणि बापाचं लपलेलं विठ्ठल. आणि याच्या करता रविदास पुराणाचे पुराण सांगता येईल. है ना? सर्वांना माहिती आहे भगवान कृष्णजीचा जन्म मथुरेत झाला आणि वसुदेवानं मिठी मारली. मी मायबापासाठी सांगतो. रात्री 12ला आणि देवकी रडू लागली. सोडवा सोडवा मिठी. ही मायचंच प्रेम आहे का नाही? सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. जणी कंसाशी कळलं, माझ्या बाळासी मारिल. माय देवकीचं प्रेम. पण रविदास मध्यरात्र आहे, काळा कुट्ट अंधार आहे, मुसळधार पाऊस आहे, सोसाट्याचा वारा आहे, विजाचा कडकडाट आहे आणि यमुना भरलेली आहे. उदार जीवासी आपुलिया. बापाचं प्रेम. अरे ग, आता रामायणातला प्रसंग सांगतो. सुमंत प्रधान 6 दिवसांनी वापस आले. रामाला वनवासात सोडून. बस वाढवत नाही बरं का रविदास, तुम्हाला पाठ आहे. रिकामा रथ. रात्री 12 वाजता अयोध्येत पोहोचले. माय कौसल्या आली. विचारलं आणलं का माझ्या रामाला?
सुमंतानं खाली मान घातली. नाही आईसाहेब, 14 वर्षापर्यंत कोणी येणार नाही. प्रवास कसा झाला? श्रृंगवेरपुर तक रथ था, बाद में नैया थी और बाद में तीनों पैदल गए. श्रृंगवेरपुर पर्यंत रथ होता. नंतर नाव होती. आणि नंतर पायदळ गेल्यावर हे शब्द ऐकल्यावर माय कौसल्यानं हंबरडा फोडून विचारलं. पहिल्यांदा वर आकाशाकडे पाहिलं. सूर्यवंशी दिनकरा, सूर्यवंशी दिनकरा, सूर्यवंशी दिनकरा, सूर्यवंशी दिनकरा. तपू नको रे भास्करा, तपू नको रे भास्करा, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला. तपू नको रे, तपू नको रे, हे मायचं प्रेम सांगतो मी. देवाची माय. रघुनंदन पायी गेला, रथ कारे तो आणिला. आणि आकाशाकडे पाहिलं. सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा, माझ्या रामाला चटका बसणार नाही 14 वर्ष, याची काळजी घ्या सूर्यदेवा. सूर्यवंशी नारायणा, माझा राघव येतो वना. रात्री 12ची गोष्ट. माय रडू लागली आणि मग रडता रडता जमिनीकडे पाहून प्रार्थना केली. आहा तरेनी माय बहिणी, आहा तरेनी माय बहिणी, तुझ्यावर कृपा आहे व परमेश्वराची. देणगी दिली आवाजाची त्याला. रघुनंदन पायी गेला, रथकारे तो आणिला. अहो धरणी माय बहिणीं सांभाळावा कोदंड पाणी. हे मायचं कौशल्याचं प्रेम बरे का. आता पुढे चला. दशरथजी जमिनीवर पडलेले आहे. आणि जमिनीवर पडलेल्या राजा दशरथाला सुमंतानं नमस्कार केला. देख सचिव जय जीव कही, घेणे उदंड प्रणाम. सुनत उठे व्याकुल नृपती, कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की जय. ताडकन उठले राजे दशरथ आणि विचारलं, आणलं माझ्या रामाला?
14 वर्षाच्या पूर्वी कोणी येणार नाही सरकार. परिणाम राम राम कही राम, राम राम कही राम, तनु परिहरी रघुवर विरह राव गये सुरधाम. 6 वेळा राम म्हणून राजा दशरथानं प्राण सोडला. मी कशा करता आपली वेळ घेतली? मायचं न बापाचं प्रेम सांगण्यासाठी. माय कौसल्येचं प्रेम रामासाठी हंबरडा फोडला आणि बापाचं दशरथाचं प्रेम त्यानं लेकासाठी प्राण सोडला. विठ्ठल विठला 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 विठला. म्हणून मी सुरुवातीला सांगून गेलो, आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम जन्मदात्याचं असते, बापाचं असते. बाप गेला की घराचा दरारा जातो निघून. पुढे लक्षात ठेवा. आता जायचं आहे प्रत्येकाला. आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात एवढंच आहे, समाधान मानून घेणे. समयासी सादर व्हावे. समयाची सादर व्हावे, ओ समयाची सादर व्हावे. देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे. ओ समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे. कोणी दिवसी पैसोनी हाती वैर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर चालत जावे. ओ समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे. जमलं आता. समयाशी सादर व्हावे. सावता बाबाची प्रमाण असं. समयाशी सादर व्हावे. आता पुढचे शब्द. देव ठेवील तैसे राहावे. आता माझा प्रश्न आहे, अरे देव ठेवल तसं राहावंच लागतं. राहावे कशाला? काही उपकार करता का तुम्ही देवावर? देव ठेवील तैसे राहावे. द्यावे समाधान चित्तिया तुझावे, समाधान ठेविला जावे, ऐसे राहावे, चित्तिया तुझावे. समाधान तुझावे, तुमच्या प्रमाणाचा स्वीकार करून चाललंय बरं का हे. तुमचं डावललं नाही. समयाशी सादर व्हावे आणि देव ठेवील तैसे राहावे. तैसे राहावे नाही, राहतातच. राहावंच लागतं. पण कुरकुर कुरकुर करत राहतं म्हणून शब्द आहे चित्ती असू द्यावे. समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग समाधानाकरता काय करायचं? समाधान हे बाळासाहेब दुकानात मिळत नाही. एखाद्या हॉटेलचं नाव असू शकतं, समाधान हॉटेल. जोपर्यंत तुकारामजी मुंढे तिथे गेले नाही, समाधान. हे रत्न मिळालं आमच्या महाराष्ट्राला. विठ्ठला विठ्ठल. समाधान. तेवढाच बोर्ड वाचून माणसं आज जातात आणि दाबून खातात. अरे का? आणि बिल देताना समाधान बिघडून बाहेर येतात. का रे? गेला तेव्हा लेगा गुलाबाच्या फुलासारखा चेहरा होता आणि बाहेर आला तर पार तोंड उतरलं. 12 महिने जेवलो असतो घरी,
पिठलं न भाकरी तेवढं बिल गेलं एका जेवणात. तुला सांगितलं कोणी? कोण नाही सांगितलं. मग का गेला? समाधान वाचून गेलो, मग बिघडून बाहेर आलो. म्हणजे समाधान दुकानात मिळत नाही. मग समाधान कशाने मिळतं? विचार वाचून नपविजे समाधान, नपविजे समाधान, नपविजे समाधान. विचार वाचून नपविजे समाधान, नपविजे समाधान, नपविजे समाधान 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 समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान. आता समोरचे सगळे श्रोते आमचे नेहमीचेच आहे बरं. आनंद वाटला. मला वाटलं होतं ते चेहरे येता येता दिसत होते एवढे पुढं असतील. ते बरोबर आहे. विचारा वाचून न पविजे समाधान. समाधानाकरता गरज आहे विचाराची. तुम्ही लक्षात घ्या, संपत्ती आणि विपत्ती ही सुखदुःखाला कारणीभूत नाही. आणि संपत्ती जर सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? त्याचं मन विषण्ण आहे. म्हणून मन करा रे प्रसन्न. प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. विचार कसा करायचा? ज्याला लेकरं नाही ते डोक्याला हात लावून बसतं. महाराज सर्व आहे पण दिवा लावायला कोणी नाही. नसू दे ना, तुम्हाला काय ब्रह्मचार्याला नसू दे ना. समाधान मान. समाधान कसं? मी सांगतो तसं. तुला लेकरं नाही ना, उदास होऊ नको. मग ज्याचे दारू पिऊ पिऊ येतात संध्याकाळी आणि बुटा भरल्या लाता बापाच्या कंबरड्यात घालतात, त्याच्याकडे पाहून विचार कर आणि मग पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन आभार मान. लाता घालायला होऊ दिलं नाही ही तुझी मेहरबानी. विठ्ठल काय समाधान. समाधान परिस्थिती तुमची जी आहे ती सुद्धा समाधान देऊ शकते. तुमच्या पायामध्ये तुटक्या चपला आहे, एक कल्पना करा बाळासाहेब. वैशाख महिना आहे, डांबरी रोडने चाललाय तुम्ही, रोड तापला, पण तुमच्या पुढे एक बिना चपलाचं पाय पोळत, पायाला फोडं आले, पाय रक्ताळले, ऑइल पेंट सारखे डाग डांबरी रोडला त्याच्या रक्ताचे चिकटत होते. त्याच्याकडे पाहून विचार कर की पांडुरंगा हे बिना चपलाचं पाय पोळत चाललं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, तुटक्या का होईना चपला गरिबाला दिल्या. असा विचार ज्याच्या जीवनात आहे समाधान तिथे आहे. विठ्ठल त्याच्यासाठी विचाराची गरज आहे आणि तो विचार रात्रंदिवस चाललेला आहे हे लक्षात ठेवा. विचार करीत नाही असा माणूस जन्मालाच आला नाही. कीर्तनात आलेली माणसं सुद्धा तुम्हाला वाटतं का आहे हे आमचे नेहमीचेच आहे, पण काही काही विचार करतात. इथं आल्यावर कुलूप लावलं होतं, ओढून पाहिलं नाही, कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही. बसतं कीर्तनाला आणि विचार घरच्या कुलपाचा. अंतरी संसार भक्ती पायकार मनोनी अंतर तुझे पायी, मनोनी अंतर तुझे पायी. संसार भक्ती पायकार मनोनी अंतर तुझे पायी, मनोनी अंतर तुझे पायी, तुझे पायी, तुझे पायी, तुझे पायी. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार बसलं कीर्तनाला पण विचार कुलपाचा. अंतरी संसार न भक्ती बाह्यात्कार. आणि म्हणून एक आता इथे सगळे पाठ असलेलेच बसलेले आहे, ते 2 लाईनी पाठ आहे तुम्हाला. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधुनी पाहे. आणि ही मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. उत्तर तिथंच असते.
फक्त वरच्या लाईनला प्रश्नचिन्ह द्या बरं का रैदास, आणि खालच्या विचारीच्या पुढं पूर्ण विराम द्या. जगी सर्व सुखी असा कोण आहे, हा प्रश्नचिन्ह, त्याचं उत्तर आहे विचारी. म्हणजे पुन्हा कोणाला विचारायचं नाही. जो जीवनामध्ये विचार करतो त्या व्यक्तीला म्हणतात विचारी, आणि तो विचारी सुखी आहे. नाही तर मना तू शोधून पाय विठ्ठल. प्रत्येकाचा विचार चाललेला आहे, प्रत्येकाचा. मग अडचण काय आहे? अडचण एकच आहे. महाराज म्हणतात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुमचा विचार चालूच आहे. हो महाराज. अरे मग जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षण क्षण हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणी हाची करावा विचार. क्षण क्षण हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार भवसिंधू. करावया पार भवसिंधू. करावया पार करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. ओ नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार क्षण क्षण हाती करावा विचार. करावया पार भवसिंधू. करावया पार करावया पार भवसिंधू. हाती करावा विचार. करावया पार भवसिंधू. करावया पार भवसिंधू. भवसिंधू. बस जमला आता. अरे कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य चाललेलंच आहे ना. अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा हाची करावा विचार. बरं का रैदास, हाची करावा विचार. विचार आणि पश्चात्ताप या दोनमध्ये थोडं एक अंतर आहे. घटना घडून गेल्यानंतर करावा लागतो, त्याला म्हणतात पश्चात्ताप. आणि घटना घडायच्या आधी केल्या जातो त्याचं नाव विचार. अजून एक फरक सांगतो. डोक्याला हात लावून करावा लागतो तो पश्चात्ताप. शांत डोक्यानं केल्या जातो विचार. हे मराठी माहिती आहे ना तुम्हाला? दर्शन न प्रदर्शन. काय फरक आहे? ताट मानेने बघायचं आहे ते प्रदर्शन, खाली मान घालून करायचं ते दर्शन. शब्द जवळचे आहे विठ्ठल. पश्चात्ताप. पश्चात म्हणजे नंतर. घटना घडून गेल्यानंतर जो होणारा ताप आहे बाळासाहेब, त्याचं नाव आहे पश्चात्ताप. घटना घडायच्या आधी शांत डोक्यानं केल्या जातो त्याचं नाव विचार. एका राजानं पूर्ण राजवाड्यामध्ये एवढेच बोर्ड लावले होते, पूर्ण राजमहल. कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. सगळ्या महालात बोर्ड. एक दिवस राजा शिकारीला गेला. बरं का रैदास.
राजा शिकारीला गेला. राजाचा एकुलता एक मुलगा 25 वर्ष वयाचा तरणा बाण बापाच्या पलंगावर दुपारी जाऊन झोपला. शाल पांघरून जेवण झाल्यावर त्याची आई राणी तेही तिथे वाचत बसली. तिलाही डुलकी आली, कलंडली. नात्यानं माय लेकर. शाल पांघरून झोपला तो पुत्र आहे राजाचा, आणि शेजारी झोपली ती त्याची आई आहे. पण राजा शिकार करून आला आणि बघितलं दृश्य. कोणाची ताकद आहे? माझ्या राणीसोबत परपुरुष मुंडकच तोडतो त्याचं. तलवार खुंटीला होती. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. तलवार हातात घेतली राजानं, पण त्याच खुंटीला एक बोर्ड होता. कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. हातात तलवार आहे. बोर्ड वाचला राजानं. मुंडकं तोडणार हा निर्णय झाला होता, पण तेवढा बोर्ड वाचला. तलवार हातात असलेला राजा विचार करतो, हे तर मरतंय जे शाल पांघरून आहे ते. पण बघून तरी घेऊ आधी निदान कोण आहे. एका डाव्या हातानं शाल बाजूला केली. पाहिलं तर स्वतःचा चिरंजीव. तलवार फेकून दिली आणि तो बोर्ड डोक्यावर घेऊन राजा अख्ख्या राजवाड्यात नाचला. हा बोर्ड माझ्या जीवनात नसता तर आज कुळ्याला दिवा लावायला वारसदार राहिला नसता. एवढं महत्व जीवनामध्ये विचाराला आहे, आणि तो प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाचा विचार चालू आहे. ही नाडी तुकोबारायांनी समाजाची ओळखली. म्हणले बाबा रे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करताच ना. करावाच लागतो महाराज. अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा आची करावा विचार, इथपर्यंत आलो आपण. पण त्याच्या आधी 2 शब्द राहिले बरं का. क्षण क्षण शब्द का आला? कोणताही क्षण न डावलता प्रत्येक क्षणाला हाची करावा विचार. इथे क्षणाचा अर्थ जन्मभर असा घ्यायचा आहे. ही मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे बरं का रविदास. क्षणभर म्हणजे जन्मभर होते का कुठं? क्षणभर म्हणजे क्षणभर. आता सगळी कीर्तन ऐकलेली मंडळी बसलेली आहे. काय सांगता बाबा, जन्म गेला आमचा, कीर्तन ऐकता, आणि क्षणभर म्हणजे जन्मभर. हो, मी तुमच्याच भाषेत सांगतो. क्षणभर म्हणजे जन्मभर. हरिपाठ पाठ आहे सर्वांना. काय सुरुवात आहे? देवाचे द्वारी उभा क्षणभरी. इथं थांबू आपण. मग आता माझा प्रश्न आहे, जर ज्ञानेश्वर महाराजांना क्षणभरच म्हणायचं होतं तर हरिपाठात शेवटी असं का म्हटलं? रिकामार्ध गाडी राहू नको, रिकामार्ध गाडी राहू नको. सर्व चूक गोडी शाहीच्या त्रिनिवडी, सर्व चूक गोडी शाहीच्या त्रिनिवडी. रिकामार्ध मराठी लक्षात आली तुमच्या. पहिल्या अभंगात उभा क्षणभरी, आणि शेवटी रिकामा अर्ध घडी राहू नको. अरे मग अर्ध घडी रिकामा राहू नको जर म्हणायचं होतं रविदास, तर सुरुवातीलाच का नाही लिहिलं? देवाचे द्वारी उभा जन्मभरी. काही बिघडतं का अभंग? क्षणभर अथवा जन्मभर. त्याचं कारण आहे, क्षणभर करता करता एकदा रमला का? अरे
हुशार डॉक्टर फुल पेलेलं कीर्तनाला आलं. इकडची गोष्ट नाही, तिकडची सांगतो. तिकडची ज्या भागाला नाव नाही तिकडची. आणि त्याच्यावर परिणाम झाला की उद्यापासून प्यायची नाही. तो तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊन पाया पडला. महाराज, डॉक्टर साहेब बोला, काल नळवाडीला त्या दराडे परिवारानं कोणता महाराज आणला होता, माझ्यावर परिणाम झाला. मला आता उद्यापासून दारू प्यायची नाही. डॉक्टर म्हणतात आता बंद करता येणार नाही. तुमच्या पाया पडतो साहेब, लोटांगण घाल, पण आता नाही बंद करतायत का? आता बंद केली तर तरतरी राहणार नाही, तुला झोप येणार नाही, संडास लागणार नाही, भूक नाही, चिडचिडा होस. काय उपाय सांगा ना साहेब. उपाय आहे ना, काय कमी करता येईल मग कमीचं सांगा. आधी सांगणं घेतो किती, रोज 2 बाटल्या घेतो साहेब. शाबास पठ्ठ्या, बंद करू नको बरं का. 1 घ्यायची रोज, 1, आणि 15 दिवसांनी भेट. आलं, आता 1च घेतली साहेब. आता अर्धे घे, 15 दिवसांनी भेट, पुन्हा आलं. आता 4 दिवसाला अर्धे घे, पुन्हा आलं. आठवड्याला घे, पुन्हा आलं. 15 दिवसांनी एकदा घे, पुन्हा आलं. आता दर महिन्याला घे, पुन्हा आलं. आता 6 महिन्याने घे, पुन्हा आलं. आता फक्त गटारी अमावस्याला घे, पुन्हा आलं. आता घेऊ नको. याला म्हणतात डॉक्टर. कमी 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 करता करता अजिबात घेऊ नको. ही जशी डॉक्टरची पद्धत आहे तसं ज्ञानोबा राय म्हणतात, क्षणभर करता करता हरिनामात रमला आणि मग सांगतात रिकामार्ध घडी राहू रिकामार्ध घडी राहून, रिकामार्ध घडी राहून नको. बस झालं, कामापुरतं झालं आपला. म्हणजे क्षणभरचा सरळ अर्थ घ्यायचा जन्मभर. कोणताही क्षण न डावलता क्षणक्षणा हाची करावा विचार. कारण आपण ज्या क्षणाला आहो ना त्याच क्षणाला आहो. पुढच्या क्षणी राहू आपल्या हातात नाही. क्या जीवन की पकरी आस, हातो लिया नहीं तेरा घास. म्हणून क्षण न डावलता क्षणक्षणा हाची करावा विचार. महाराज, हाची करावा विचार, हाची करावा विचार. हाची म्हणजे नेमका कोणता? तेरा बया पाय रे भवैस्यू तू, तेरा बया पाय रे भवैस्यू तू. तरावया भवसिंधू, तरावया भवसिंधू. क्षण क्षण हाची करावा विचार. करावा विचार, क्षण क्षण हाची करावा विचार. करावा विचार. करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू. रे रहा हाची करावा विचार, हाची करावा विचार. हाची विचार करावा म्हणजे कोणता? तरावया पार भवसिंधू. महाराज, आता कौतुक वाटतंय भाऊ आम्हाला. का? जे नाही तो तरुण जाण्याचा विचार करण्याची गरज काय? आम्ही शिकलेली मंडळी आहो. मग हिंदी महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे, सगळ्यांच्या परिचयाची 9 सागर आहे. भाऊसागर कोण्या नकाशात आहे का? अरे मग नकाशात जर नाही त्याचा अर्थच आहे की ते नाहीच. मग नाही ते तरुण जाण्याचा गरज काय? अरे बाबा, हा नकाशातला भाऊसागर नाही. इथे भव शब्दाचा अर्थ संसार घ्यायचा आणि सागर शब्दाचा अर्थ समुद्र. संसाराला समुद्र का म्हटलं? समुद्रात किती गॅलन पाणी याचा अंदाज घेता येत नाही. तसं प्रपंचात किती क्विंटल दुःख याचं मोजमाप करता येत नाही. एकमेकाला भेटल्यावर बरं आहे त्याचं त्यालाच माहिती आहे, बरं का? बरं आहे सांगायचं असते.
सगळ्यात मोठं दुःख प्रपंचात असेल त्याला जनवाद म्हणतात. जनवाद. किती चांगलं वागा, माणसं नावं ठेवणार, याचं नाव आहे जनवाद. काहीला वाटतं कशाला, आपलं घर बरं शेत बरं, शेतातून घरी, घरून शेतात, घरातून शेतात, शेतातून घरी, शेतातून घरी, घरातून शेतात, दुसरं नाहीच. त्याच्याबद्दल चर्चा जाऊ द्या, त्याला नाव काढतं घर कोंबडं, कुठं जातं का येतं. त्याला वाटतं आपल्याबद्दल चर्चा सुरू आहे नळवाडीत. मग जाणं येणं सुरू केलं, पुन्हा तक्रारी. त्याला सांगा काय, जेवण त्याच्या घरी, तंबाखू खायला आमच्या घरी, उंबरटाचे जाऊला. तुम्ही कसंही वागा, येता जाता घर, बेटीशी नव जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. ज्याला लेकरं बाळ नाही त्याचं तोंड पाहू नका म्हणतात. निपुत्रिकाशी म्हणे पहावो चांडाळ. बरं मग ज्याला जास्त आहे त्याच्या तरी पाठीवर हात फिरवा, शाबास रे पठ्ठ्या म्हणून, त्यालाही नाव ठेवतात. पातकाचे मूळ पोरवडा. जास्त बोला तर बडबड्या म्हणतील, बोलू नका तर गर्विष्ठ म्हणतात. पैसा नसू द्या करंट्या कपाळाचं, भरपूर असू द्या ताट स्वभावाचं. तुम्ही कसंही वागा, याचं नाव जनवाद आहे. अरे सामान्य माणसाची काय गोष्ट आहे. रविदास, ज्या रामाचं भजन चाललंय त्या रामाला सुद्धा नाव ठेवणारी त्यावेळेला होती की नाही. तू काय समजला सासऱ्या, ते राम राज्यावर बसल्यावरची भानगड आहे. सासरा जावयाचं भांडण बरेच दिवस होती. सासरा एक दिवस घेऊन आला, संध्याकाळची गोष्ट होती रविदास. आणि मग सासरा जावयाला म्हणू लागला, काय माझ्या ताईचा दोष असेल तो माझा समजा, आणि एवढ्या वेळेला गुन्हा माफ करा आणि माझ्या लेकीचा स्वीकार करा. तू काय समजला सासऱ्या, अयोध्येचा राम आहे का मी. 6 महिने होती त्याची सीता अशोकवनात परत स्वीकारायला, चालता हो. दुसऱ्या दिवशी दरबार भरल्यावर रामचंद्रानं विचारलं, काही नवल विशेष. हा विशेष आहे काय, सासरान जावाई भांडले, तुमचा उल्लेख केला. सासऱ्या जावायच्या भांडणात माझा उल्लेख. जावाई सासऱ्याला म्हणला, तू काय समजला सासऱ्या, राम आहे का मी. 6 महिने सीता अशोकवनात होती, परत स्वीकारला, चालता हो. रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे साक्षात अग्नीनं साक्षी देऊन सुद्धा लोकांचा गैरसमज आहे. लक्ष्मणा, वनवासात नेऊन सोड, गरोदर अवस्थेत नेऊन सोडलं, तो पुढचा प्रकार सांगतो. याला जनवाद म्हणतात. जिथे रामाला सोडलं नाही तर आपला कशाला हिशोब लावता. संसार सागर उगा भव दुःखाचे मुळण, जनवाद अंथरुण माझी केले इंगळ. म्हणून प्रपंचामध्ये किती क्विंटल दुःख आहे याचं मोजमाप करता येत नाही. म्हणून संसाराला सागर म्हटलंय. क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. मग तो कठीण आहे का अशक्य आहे. अशक्य जर असता तर कोणाला शक्य झाला नसता. तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. नामधार काचा ठसा, 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 नामधार तरले तरती हा भरवसा, नामधार काचा ठसा, नामधार काचा ठसा, नामधार काचा ठसा. तरले तरती हा भरवसा. या नामधारकाचा ठसा कठीण आहे पण अशक्य नाही. म्हणून हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू.
मग महाराज क्षणक्षणा शब्द घालायची गरज काय? सांगितलं बाबा, आपण ज्या क्षणाला आहोत त्या क्षणालाच आहो. पुढच्या क्षणी आपण राहू हे आपल्या हातात नाही. कारण नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बरोबर अर्धा तास आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊन नियोजित वेळेमध्ये पूर्ण विराम. विठोबा रखुमाई जय पुढच्या क्षणी आपण राहू ही आपल्या हातात नाही. क्षणभंगूर जाय न कळता, ग्रासगिरी सता नाही हाती, ग्रासगिरी सता नाही हाती, ग्रासगिरी सता नाही हाती, ग्रासगिरी सता नाही हाती, क्षणभंगुर हे जाय न कळता, 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 ग्रासगिरी सता नाही हाती, ग्रासगिरी सता क्षणभंगुर हे जाय न कळता म्हणतो. काही रे मंत्र वगैरे असेल रे यांचे विड्याचे. विड्याचे शेजारी बसलेले का पुंडलिक वरदान आहे, होऊ दिला तर शिरा खाल्ला.
आणि आता विड्याची शंका आली म्हणून शेजाऱ्यानं त्याच्या सुनबाईला फोन केला. कोण सुनबाई बोलता का? हा, तुमचा सासरा आमच्या सोबत जेवायला आला. हो, बऱ्याच वेळचे गेले. बरं, विडा खाताना मंत्र म्हणते का ते? नाही, हातात दिल्या दिल्या चावतंय. बराच वेळचं ते तोंडाला लावून बसलं म्हणून फोन केला तुम्हाला. तुम्ही हालून बघा बरं. ए, हालून बघितलं रविदास, विडा इकडे पडला आणि तोंड इकडे पडलं. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, भरोसा है जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ओ किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है, 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 क्या भरोसा है। बस, सांस रुक जाएगी चलते चलते और क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून आपण आज आहो, उद्या पुन्हा भेटू आपल्या हातात नाही. कारण नाशिवंत देह जाणार. बघा रविदास, हे तिन्ही नाशात मोडतंय, तिन्ही लिंगातही चालतं. ते जास्त बोजा झाला असेल तर घे काढून भाऊ, ते पोराला. हार मोठा आहे, हा मोठा आहे, काढून घे. असं जमलं आता. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी देहाच्या बाबतीत तो देह पुल्लिंगी झाला, ती काया स्त्रीलिंगी झाली आणि ते शरीर नपुसकलिंगी. गुरुजी शिकवायचे ना शाळेत, तो ती ते, ए तो ती ते, तो देह ती काया आणि ते शरीर तिन्ही लिंगातही चालतं आणि तीन नाशातही मोडतं. स्वभाव, परता, असं आहे का? मला वाटलं आता मला काही आसरा नाही कोणाचा. आश्रय, स्वभाव, परता आणि आश्रय तीन नाशामध्ये. यष्टी पलटी झाली आणि त्याच्यात मेलं, हा आश्रय नाश आहे. यष्टीच्या आश्रयानं मरण आलं, याला आश्रय नाश म्हणतात. दुसऱ्यानं दगड घातला डोक्यातनं, मेलं जाग्यावर, हा परता नाश. आणि नाही दगड घातला आणि नाही यष्टीत बसून मेलं तरी एक दिवस मेलं, हा स्वभाव नाश आहे. नाशिवंत स्वभावे शरीर जात आगवे. आपल्या लक्षात येत नाही पण हे नासत चाललेलं आहे दिवसेंदिवस. दररोज आंघोळ करून दाढी करून आरशात बघितलं म्हणजे कालचाच वाटतो आणि खुश होतं. कडक कपडे घातले की राम राम जय हरी. अरे पण आज या क्षणाला शरीर आहे, ते पुढच्या क्षणाला नाही, हे लक्षात ठेवा. अति परिचयामुळे फरक लक्षात येत नाही.
10-15 वर्षानं जेव्हा तुमचा मित्र भेटतो एखादा 10 वर्षानं, मग म्हणते राव ओळखू झाले नाही तुम्ही, काय तब्येत होती, सफरचंद सारखे गाल होते, आता दोन्ही गाल गैरहजर झाले. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नाही राहत, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं, गोरपान हातात, खुळखुळ्या काजळ्याचा टिळा, आणि नवीन माणूस म्हणतो पप्पी दे रे बाळा. इमानदारीनं सांगा कोणी म्हणतंय? कायम घाईतच असता आजोबा तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा नांदूरला. अरे कुठली पप्पी, म्हातारी नाही तोंड पाहत भाऊ, तर पप्पी कुठली? वर्ष 50 ही होती, वर्ष 50 ही होती, वर्ष 50 हे होती, वर्ष 50. हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या. ए श्याम केश शुभ्र होती, त्याला म्हातारा म्हणती. श्याम केश शुभ्र होती, त्याला म्हातारा म्हणती. सावधान 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 बस सावधानवर आलो आपण. हा, वर्ष 50 होते, हालते दाताच्या पंगतीन, श्याम के शुभ्र होती, त्याला म्हातारा म्हणती. वा वा, एक नामदेवाचा मोठा अभंग आहे, जर जमलं तर घरी गेल्यावर पहा. बाळपणी वर्षे 12 ती तुझी गेली अवधारा, तव तो होता निवासुरा, खेळ्याचे ने विनोदे वर्षे भरली, यासाठी तुझ्या हाती येईल काठी, चावेना भाकर रोटी ना, खनवटी लागले बैसता उंबरवटी का तळेवटी, आया बाया सांगती गोष्टी, म्हणती म्हातार बैल दृष्टी, कैसा अक्षय झालं गे खोकलिया, येतसे खकारा, म्हणती रांडेचा म्हातारा, अजून न जाय मरण द्वारा, किती दिवस वाचेल, घरी गेल्यावर वाचा. विठ्ठल हा स्वभाव नाश आहे. बाळपणी शरीर तसं तारुण्यात नाही, तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ. त्याच्या पुढचे शब्द पहा, सगळ्यांना पाठ आहे. आयुष्य खातो काळ सावधान. सावधान, खातो, काळ आणि आयुष्य हे चारही शब्द आपल्याला गुरुजी शिकवायचे शाळेत, बरं का, शाळा. आणि मग गुरुजी खडू हातात घ्यायचे, विद्यार्थी मग त्या बोर्डावर लिहायचे रामा आंबा खातो, रामा आंबा खातो. तशीच हे भानगड आहे, काळ आयुष्य खातो, बरं का. अरे व्याकरण कशासाठी शिकवायचं? हे तुकोबारायने अभंग लिहिले व्याकरणाला धरून आहे, म्हणून मी वेल्डिंग करतो. विठ्ठल रामा आंबा खातो. आता खातो हे क्रियापद आहे. क्रियापदाला कोणनी प्रश्न केला म्हणजे कर्ता, आणि कायनी प्रश्न केला म्हणजे कर्म. आता खातोला विचारा, कोण खातो? रामा. काय खातो? आंबा. असं सुटसुटीत शिकवायचे गुरुजी. म्हणजे रामा कर्ता आहे आणि आंबा कर्म आहे. तसंच इथं लावा डोकं. काळ आयुष्य खातो. कोण खातो? काळ. काय खातो? आयुष्य. म्हणजे आयुष्य हे काळाचं खाद्य आहे, हे सिद्ध झालं. आता काळाचे 3 प्रकार आहे, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. अभंगाला धरून चाललंय बरं का. आत्तापर्यंत आपलं आयुष्य खाल्लं तो कोणता काळ? भूतकाळ. बरोबर आहे ना.
सध्याचं आयुष्य खात आहे वर्तमान काळ, बरं का बाळासाहेब. आणि राहिलेलं आयुष्य नक्की खाणार आहे, त्याचं नाव भविष्य काळ. आयुष्य खातो तो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. असं इथपर्यंत आलो आपण. आयुष्य खातो काळ सावधान. सावधान म्हणजे गेली ऐसी घडी पुन्हा नये. आजचा दिवस गेला, पुन्हा येणार नाही, म्हणून सावधान. महाराज ठीक आहे, ठीक आहे. अजून इतके लोक जेव घालायचे आहे, बरं का संदीप भाऊ. संदीप भाऊ असेल, दीपक भाऊ असेल, तृप्तीताई, एकदा वाचलं होतं रे भाऊ मी. भाऊ दशरथ जी आहे, त्यांच्या धर्मपत्नी सुमनबाई आहे. संदीप दीपक भाऊची आई शोभाताई आहे. दोघांची बहीण तृप्तीताई आहे. काय असेल ते पुन्हा कागद घ्या ना तुम्ही हातात. हा ना, ते माझ्याकडे पाहता. ते अभंग पाठ करणं याच्यापेक्षा कठीण आहे का कागद वाचणं? विठ्ठल नाशिवंत देह जाणार सगळं. आयुष्य खातो काळ सावधान. महाराज आता उद्यापासून आम्ही विचार जरूर करू. फक्त विचार कोणत्या दुकानात मिळतो? अरे दुकानात मिळत नाही. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असण्याची की. माऊलीच्या भाषेत जिथं चंद्र आहे ना तिथं चांदण्या, शंकरजी आहे तिथं पार्वती, संत आहे तिथं विचार. म्हणजे विचार संताच्या जवळच असल्यामुळे संत से माग में धरावी आवडी, संत समाग में धरावी आवडी. समाग में धरावी आवडी, संत समाग में धरावी आवडी. संत समाग में धरावी आवडी, करावी तातारी परिमार्थाची. संत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार ऐश, जमलं. आमचा रविदास असला की मला फिकर राहत नाही. नाही तर तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, असं मी कधीच बोलत नाही. फक्त व्याख्यान तिथे आणून द्यायचं आणि या बाबांनी वेल्डिंग करायचं. इथपर्यंत आलो आपण. विचार संताच्या जवळ असल्यामुळे संत समागम धरवणे आवडी. काय करा? करावी तातडी परमार्थी किंवा परमार्थाची. इथे परमार्थ परमार्थ शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. मग परमार्थ म्हणजे नेमकं काय? परम अधिक अर्थ या 2 पदाचा संधी होऊन झाला शब्द परमार्थ. अर्थ म्हणजे धन आणि परम म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ धनाला म्हणतात परमार्थ. मग आपलं धन श्रेष्ठ नाही. नाही कशावरून? शेवटच्या दिवशी आपल्यासोबत येत नाही. आणि माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा, नंतर मला मोबाईल करा. काय असेल ते कानातलं गळ्यातलं भरा. तुम्ही काही नाही करायचं, तुम्ही फक्त मरायचं की बाकीचं सगळे काढून घेतात. मग ज्या धनाचा वाटा बंधू मागत नसतात, ज्या धनाला आग लागत नसते, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही,
जे धन खर्च केल्यावर कमी होत नाही आणि जे धन आम्ही मेलो तरी आमची संगत सोडत नाही, याला म्हणतात परमार्थ महाधन. जोडी जोडी देवाची संपदा तयाची नसरे कल्पांची जोडविला भक्ती देवलाभ जोडविला भक्ती देवलाभ संपदा दयाची नसरे भक्ती भक्ती देवलाभ जमलं. आता काय 10 मिनिट राहिले, घाबरू नका. आमचे किती ऑपरेशन हो, मी काटकसर ठेवत नाही. सर्व माझ्या जुन्या श्रोत्यांना विचारा, ते भागवा भागवीन काटकसर नाही. मग माझं असं माझं तसं तर मग दवाखान्यात थांबायचं, इथं नळवडीत येऊन कशाला सांगतो तसं ना असं. लोक इतक्या लांबून कामं टाकून आली भाऊ. 12:30 त्याला 12:30 म्हणतात बरं का. 10 मिनिट आहे. करावी तातडी, आता अभंग सर्वांच्या पाठातला आहे. करावी तातडी परमार्थाची किंवा परमार्थी. परमार्थ शब्द होऊन गेला, पण इथे शब्द एक असा आला, तातडी करा, घाई करा, वेग करा. आणि हे सगळे पुढे सगळे बसलेले आमचे पारमार्थिकच आहे. हे सगळे शब्द परमार्थाला लागलेले आहे. सावकाश करा याचं नाव संसार आहे, आणि घाई न करा तो परमार्थ आहे. पण आमचं उलट आहे. आमचा घाईनं संसार चालला, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटवत चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार 3 मजली इमारत. चला पंढरपूरला म्हटलं की विठोबा म्हातारा झाला का म्हणतं, जाऊ पुढच्या वर्षी. अरे हे सावकाश, ते घाईनं. करावी तातडी, जाय वेगी पंढरपुरा, आल्यानो संसारा उठा. वेग करा, वेग करा, घाई करा, तातडी करा. हे शब्द परमार्थासाठी आहे. याचं कारण आता सांगावंच लागेल 2 मिनिटात. मेलो तरी पूर्ण होत नाही तो संसार आहे, आणि ठरवलं तर मरायच्या आधी पूर्ण करता येतो तो परमार्थ आहे. किती करा बाळासाहेब, प्रपंच पूर्ण होत नाही. पूर्ण होतच नाही ना. अरे 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची होती. संसार रावणाचा सांगतो. घरी गेल्यावर हिशोब करा, 150 रुपये 10 ग्रामचा भाव आहे. ते घरं मेंदू बंद पडल नळवाडीचा. केवढा संसार होता. बरं, कधी संसार खूप असतो तर कोणीच नसते. अरे 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 2.25 लाख याच्या एकट्याच्या घरात होते. आणि बायका होत्या 80,000. रावणाची सगळी एकट्याची लोकसंख्या 3,05,000. आता असता तर बिनविरोध दर पंचवार्षिकला. सत्ता होती, गाढवो वळी गजानन सटवी करी बाळणपण. काय सत्ता भोगली बाबानं. सटवी तर बाळणपणाच्याच कामावर होती. कारण 1 लाख मुलं झाले आणि 2.25 लाख नातू, म्हणजे 2.25 लाख तर बाळणपण झाले. कायमचाच बॅनर होता, अखंड हरिनाम सप्ताह. जाऊ द्या, महत्वाचा मुद्दा. मरायच्या वेळेला मात्र सांगत होता 3 गोष्टी राहिल्या. समुद्र गोड करायचा, सोन्याला सुगंधन, स्वर्गाला शिडी. अर्जित एवढा मोठा संसार केला, रावणाचा पूर्ण झाला नाही. म्हणजे संसार पूर्ण होतच नाही ना. म्हणून सावकाश करा, आणि ठरवलं तर पूर्ण करता येतो ना परमार्थ. मग कधी मरेल याची शाश्वती नसल्यानं घाई करा. करावी तातडी परमार्थ, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. घाई करा, करावी तातडी परमार्थाची. किती घाई सांगतो जरा. तो कातडी भाता, ते नाही का लोखंड लाल
लोहार बाबाचा दृष्टांत दिला बरं का, पण भाता कातड्याचा वापरला दृष्टांता करता. कातड्याचा का ते जनावराला मारतात का नाही, 4 पाय बांधतात त्याचे बरं का, पाय बांधतात, खाली पाडतात, त्याच्यावर बसतात काही लोक, ती मान कापल्या जाते तेव्हा तो मरताना पशु त्या लोखंडाच्या सुरीला शाप देऊ देऊ मरतो. मान काप माझी सुरी, सुरी मान काप, काप माझी मान, पण पाणी पाणी करील तुझं. म्हणून तो दृष्टांत आहे. आय न लीजे गरीब की कबहू न खाली जाय, मरे ढोर के चाम से लोहा भस्म हो जाए. आपलं काय चालू आहे, हा त्याची बायको ते साखळी कातडी भाता आणि ते लोखंड लाल झालं, ते ठेवलं ऐरणीवर, एक घनवालं भात जमला. आता जमलं, हे सगळे पटलं आता तुम्हाला. आणि ते घन आदळतं, हे धरून ठेवतं, आणि घन आदळणाऱ्याला हा लोहार सांगतो आदळताव जाईल, आदळताव जाईल, आदळताव जाईल, आदळताव जाईल. शब्द काय त्याचे, आदळताव जाईल, आदळताव जाईल, आदळताव जाईल. तसं भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल. करावी तातडी परमार, करावी तातडी परमार, करावी तातडी परमार. झालं, इथपर्यंत आलो आपण. नाही आलो तरी आलो म्हणून घ्या, काय नव्हतं त्याला करा. त्या आमच्या तृप्तीताईची खूप इच्छा होती म्हणे बाबांसाठी ढोक बाबाच पाहिजे. बरं योग आला हो. आता 2 दिवस झाले मी कीर्तन सुरू केले, 3 महिने कीर्तन नव्हतं. ते मग डॉक्टरनी सगळे चेकअप केल्यावर म्हणले थोडा प्रवास करू शकता, म्हणून कालच आलो दोडीला. बरोबर आहे, असं आहे रविदास. तो रविदास आहे 2-3 दिवस, त्याच्यामुळे काही मला त्रास होत नाही. महाराज काय किती राहिले भाऊ, 4 मिनिट. काय नाही हे कळलं ना आतापर्यंत आम्हाला. कीर्तन करावी तातडी परमार्थाची, क्षणक्षणाहाची करावा विचार. काय करा, काय करा, काय करा, काय करा, याच्यात 12:30 होत आले. फक्त आता 2 मिनिटं सांगा काय करू नये. तुका म्हणे इह, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे. तुका म्हणे इह, तुका म्हणे इह, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे. तुका म्हणे इह, नका डोळे धुरे भरून राहो, नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह, नाशिवंत जाणार नाशिवंत तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे काय करू नये, नका डोळे धुरे भरून राहू. इथे डोळे धुरे भरून राहू याचा 3 प्रकारचा अर्थ घ्यायचा आहे. धुंदी तारुण्याची, संपत्तीची, सत्तेची. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यम आज्ञा. सत्तेची धुंदी, तारुण्याची धुंदी आणि संपत्तीची धुंदी, याला म्हणतात दूर डोळ्यात दाटलेला. नका डोळे दुरे भरून राहू. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, आणि नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. अतिशय सुंदर नियोजन दराडे परिवाराने केलं. काट कसर नाही, भागवा भागवी नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं आपल्या वडिलाचं पुण्यस्मरण त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असं केलं. त्यांना धन्यवाद देतोच, पण संदीप भाऊ असेल, दीपक भाऊ असेल, तृप्तीताई असेल, शोभाताई, सुमनताई, दशरथ भाऊ असतील, या सर्वांच्या विनंतीला मान देऊन
आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून दराडे परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. पुढचं सगळे जेवल्याशिवाय जाऊ नका वगैरे 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 सगळे सांगितल्या जाईल. तेव्हाच प्रत्येकाने आपापली जागा सोडायची. तोपर्यंत जागेवर बसून राहा. ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोली रे लेकरे भेटे बाबूरा क्षमा राजी उच्चारेला कामने जाणे करो क्षमा ज्ञानदेव तुकाराम कृपया कोणी 5 मिनिटं उठू नये. बोला या माईकवर या या या. परमादरणीय रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक यांनी आपल्या अमृतवाणीनं अधिकारवाणीनं या ठिकाणी क्षणोक्षणी हा चिकारवा विचार या अभंगवाणी घेऊन या ठिकाणी जे कीर्तनरूपी सेवा केली त्याबद्दल आमच्या या दराडे परिवाराच्या वतीनं आपल्या उपस्थित सर्व भाविकांच्या वतीनं महाराजांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. महाराजांचा सन्मान या ठिकाणी मामांची मुलगी तृप्ती आणि पुतणी हौसाबाई यांनी करावा आणि महाराजांना स्वीकारावा असं मी या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच या श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं विनायक दादा शेळके आले का? या 2 मिनटं. हां बबन काशीनाथ. अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी महाराजांनी केलेला आहे. 4 दिवसापूर्वी मी स्वतः महाराजांना फोन केला, ते तब्येतीची विचारपूस केली. महाराज बोलले की 100% येतो आहे. मी पाताळेश्वरच्यांनी अशी प्रार्थना करी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं महाराजांना जास्तीत जास्त चांगलं आरोग्य लाभो आणि आपली ही जी कीर्तन सेवा शेवटच्या श्वासापर्यंत आपली चालू राहील हीच प्रार्थना मी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो.